हेलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. सो आपण स्टार्ट करणार आहे लॉगॅरिथम्स आणि लॉगॅरिथम्सचा यूज आपल्याला होईल फिजिकल केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सो लॉगॅरिथमिक्स कॅल्क्युलेशन्स जर आपल्याला करता आले तर फिजिकल केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येतील. त्यासाठी बघा लॉगॅरिथम्स. आता लॉगॅरिथम्स बघताना आपल्याला इझी स्टेप्स फॉलो करावे लागतील. ते असतील बघा आता कॅरेक्टरिस्टिक. फर्स्ट आपल्याला फाइंड करावं लागेल लॉगॅरिथम्स मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. आता लॉगॅरिथम फाइंड करताना आपल्याला फाइंड करावं लागेल कॅरेक्टरिस्टिक प्लस मॅन्टिसा. आता सुरुवातीला बघू आपण कॅरेक्टरिस्टिक फाइंड कसं करायचं आणि त्यानंतर जो आपण मॅन्टिसाकडे. सो कॅरेक्टरिस्टिक्स जर फाइंड करायचे असतील, बघून घ्या, कॅरेक्टरिस्टिक फाइंड करायचे असतील तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल 2 केसेस लक्षात घ्यावे लागतील. केस 1 असेल, बघून घ्या, केस 1 असेल if number is greater than 1. केस 1 असेल if number is greater than 1. केस 1 मध्ये जेव्हा नंबर ग्रेटर दॅन 1 असेल त्या केस मध्ये आपल्याला बघा कॅरेक्टरिस्टिक फाइंड कसं करता येईल. तर बघू शकता तुम्ही आता एक नंबर घेऊ आपण जो असेल ग्रेटर दॅन 1 आणि त्याचा फाइंड करू आपण कॅरेक्टरिस्टिक. सो कॅरेक्टरिस्टिक फाइंड करताना आपण घेतला वन नंबर दॅट इज 6758. बघू शकता आता 6758 हा एक आपण नंबर फाइंड घेतलेला आहे आणि याचा फाइंड करणार आहे आपण कॅरेक्टरिस्टिक. तर बघा आता 6758 यामध्ये बघायचा डेसिमल पॉइंट कुठे आहे. या व्हॅल्यू मध्ये आपल्याला लक्षात येईल की डेसिमल पॉइंट नाही आहे तर तो डेसिमल पॉइंट असेल ऑलवेज 8 नंतर. जर आपल्याला व्हॅल्यू मध्ये आपल्याला डेसिमल पॉइंट गिवन नसेल तर तो डेसिमल पॉइंट असेल नंबरच्या शेवटी दॅट इज ॲट द लास्ट. आणि बघू शकता 8 नंतर जर डेसिमल पॉइंट असेल तर डेसिमल पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट. बघा कॅरेक्टरिस्टिक असेल कॅरेक्टरिस्टिक्स असेल नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट. नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट आपल्याला बघायचे नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट आणि त्यातून करायचं आपल्याला -1. त्यातून करायचं आपल्याला -1. जितके नंबर ऑफ डिजिट्स असतील बिफोर डेसिमल पॉइंटच्या आधी जितके नंबर ऑफ डिजिट्स असतील ते कॅल्क्युलेट करायचे आणि त्यातून आपल्याला करायचं आहे -1. तर बघू शकता 1, 2, 3 and 4 डिजिट्स आहे आपले बिफोर डेसिमल पॉइंटच्या आधी. इथे डेसिमल पॉइंट असेल याच्या आधी बघू शकता 1, 2, 3 and 4 डिजिट्स असतील त्यातून आपल्याला करायचं आहे -1. सो होऊन जाईल 4 - 1 दॅट इज 3. सो हे असेल याचं कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर बघू शकता 675.8 आपण व्हॅल्यू घेतली आहे. यामध्ये आपल्याला लक्षात येईल की डेसिमल पॉइंट आपण दिला आहे 5 नंतर. तर बघू शकता 1, 2, 3 बिफोर डेसिमल पॉइंट आपल्या व्हॅल्यूज आहेत 3, 1, 2 and 3 व्हॅल्यूज आहेत बिफोर डेसिमल पॉइंट. तर 3 - 1 करावं लागेल. 3 - 1 होऊन जाईल 2. सो असेल हे आपलं कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर बघू शकता तुम्ही आणखी व्हॅल्यू घेऊ शकतो दॅट इज 3.12 ही व्हॅल्यू घेतली. आता 3.12 मध्ये आपल्या लक्षात येईल की बिफोर डेसिमल पॉइंट ओनली 1 डिजिट आहे. बिफोर डेसिमल पॉइंट ओनली 1 डिजिट असेल तर त्यातून करावं लागेल आपल्याला 1 - 1 दॅट इज 0. बघा बिफोर डेसिमल पॉइंट ओनली 1 डिजिट आहे. 1 - 1 इज 0. त्यानंतर बघू शकता तुम्ही आणखी व्हॅल्यूज घेऊ शकतो आपण 47.38 ही एक व्हॅल्यू घेतली आहे. यामध्ये आपल्या लक्षात येईल की बिफोर डेसिमल पॉइंटच्या आधी 1 and 2 व्हॅल्यूज आहेत बिफोर डेसिमल पॉइंट. तर इथे बघू शकता आपण करू शकतो 2 - 1 दॅट इज 1. सो बिफोर डेसिमल पॉइंट बघायचं किती व्हॅल्यूज आहे आणि त्यातून करायचं -1 जेव्हा नंबर असेल ग्रेटर दॅन 1 आणि हे सगळे नंबर्स आपल्या लक्षात येतील की ग्रेटर दॅन 1 आहेत. त्यानंतर आणखी घेऊ शकतो आपण 6 असेल, बघून घ्या, एक व्हॅल्यू घेतली आपण 6. त्यामध्ये बघू शकता तुम्ही नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट. आता यामध्ये डेसिमल पॉइंट नसेल तर तो घेऊन असेल आपल्याला 6 नंतर. सो बिफोर डेसिमल पॉइंट आपल्या लक्षात येईल ओनली 1 डिजिट आहे. तर 1 - 1 दॅट इज 0 हा असेल याचा कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर आणखी व्हॅल्यू घेऊ शकतो आपण जसं की घेतलं आपण 67255. बघा आता 67255 ही व्हॅल्यू घेतली आपण. यामध्ये आपण डेसिमल पॉइंट देऊ 2 नंतर. सो लक्षात येईल आपल्या की 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे. बघा पॉइंट बिफोर डेसिमल पॉइंट 1, 2, 3 डिजिट्स आहे तर 3 - 1 दॅट इज 2. 3 - 1 इज 2 हा असेल याचा कॅरेक्टरिस्टिक्स. सो बिफोर डेसिमल पॉइंट बघायचं किती डिजिट्स आहे आणि त्यातून करायचं -1. आणखी व्हॅल्यूज घेऊ शकतो आपण दॅट इज 4.214 ही व्हॅल्यू घेतली. आता बघू शकता
4 पॉईंट असेल तर बिफोर डेसिमल पॉईंट 1 डिजिट आहे तर आपल्याला करावं लागेल 1 - 1 दॅट इज 0. अशी व्हॅल्यूज घेऊ शकतो आपण आणि फाइंड करू शकतो आपण कॅरेक्टरिस्टिक्स. आणि कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड करताना आपल्याला घ्यायचा आहे नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंटच्या आधी किती डिजिट्स आहे आणि त्यातून आपल्याला करायचं आहे -1. आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. बघा आता 3 to 4 हे एक एक्झाम्पल घेतलं आपण. 3 to 4 मध्ये आता आपल्याला डेसिमल पॉईंट गिवन नाहीये तर डेसिमल पॉईंट ऑलवेज असेल लास्ट डिजिट नंतर. तर बघा डेसिमल पॉईंटच्या आधी बिफोर डेसिमल पॉईंट 1, 2 and 3 डिजिट्स आहे तर आपल्याला करावं लागेल 3 - 1. 3 - 1 is 2. बघू शकता जितके नंबर ऑफ डिजिट्स असेल बिफोर डेसिमल पॉईंट त्यातून करावं लागेल आपल्याला -1. आणखी एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. बघा आता आणखी एक्झाम्पल घेतलं आपण 5.124. 5.124 एक्झाम्पल घेतलं. बिफोर डेसिमल पॉईंट बघा बिफोर डेसिमल पॉईंट ओनली 1 डिजिट आहे. 1 डिजिट असेल तर 1 - 1 दॅट इज 0. हा असेल याचा कॅरेक्टरिस्टिक. आणखी एक्झाम्पल आपण बघू शकतो. बघून घ्या आता 32 एक एक्झाम्पल घेतला आपण. यामध्ये डेसिमल पॉईंट बघा आता बिफोर डेसिमल पॉईंट असतील 2 डिजिट्स बिकॉज यामध्ये डेसिमल पॉईंट नव्हता गिवन तर हा गिवन असेल 2 नंतर दॅट इज लास्ट डिजिट नंतर. सो बिफोर डेसिमल पॉईंट 2 डिजिट्स आहे. 2 डिजिट्स असेल तर 2 - 1. 2 - 1 is 1. सो बिफोर डेसिमल पॉईंट असेल 2 डिजिट्स 2 - 1 करावं लागेल 1. त्यानंतर बघू शकतो आपण आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो आपण 325.4. 325.4 एक्झाम्पल घेतला आपण. 325.4 मध्ये आपल्या लक्षात येईल की बिफोर डेसिमल पॉईंट 1, 2, 3 डिजिट्स आहे तर 3 - 1 करावं लागेल. 3 - 1 होऊन जाईल 2. त्यानंतर आणखी एक्झाम्पल 4264 एक्झाम्पल घेतला. यामध्ये बघा पुन्हा डेसिमल पॉईंट गिवन नाही सो तो गिवन असेल ऍट द लास्ट डिजिट नंतर. सो बिफोर डेसिमल पॉईंट आपल्याकडे 1, 2, 3 and 4 डिजिट्स आहे तर 4 डिजिट्स असतील तर 4 - 1 दॅट इज 3. 4 - 1 होऊन जाईल 3. हे असेल कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर बघू शकता 3478 बघू शकता तर 347.8 हा एक आपण डिजिट घेतलाय. यामध्ये बघू शकता पॉईंटच्या आधी बिफोर डेसिमल पॉईंट 1, 2, 3 डिजिट्स आहे तर आपल्याला करावं लागेल 3 - 1 दॅट इज 2. आणि या प्रकारे आपण फाइंड करू शकतो कॅरेक्टरिस्टिक जर नंबर असेल ग्रेटर दॅन 1. इफ नंबर इज ग्रेटर दॅन 1 तर कॅरेक्टरिस्टिक फाइंड करायसाठी नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉईंट -1 करावं लागेल. सो बघून घ्या. त्यानंतर आपण बघू केस 2. सो लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स करताना आपण बघत होतो आपण कॅरेक्टरिस्टिक कसे फाइंड करायचे आणि कॅरेक्टरिस्टिक फाइंड करताना आपण केस 1 बघितलं जर नंबर ग्रेटर दॅन 1 असेल आणि केस 2 मध्ये आपण बघू जर नंबर असेल लेस दॅन 1. सो केस 2 बघू शकता. केस 2 मध्ये बघणार आपण इफ नंबर इज लेस दॅन 1. सो बघा आता केस 1 झाली आपली. केस 2 असेल. केस 2 बघू शकता तुम्ही आता इफ नंबर इज लेस दॅन 1. इफ नंबर इज लेस दॅन 1 जर नंबर असेल लेस दॅन 1. सो नंबर जर लेस दॅन 1 असेल त्यासाठी बघा आता सुरुवातीला बघा एक नंबर घेऊ जो लेस दॅन 1 असेल दॅट इज 0.1. आता 0.1 हा नंबर जर बघितला तर हा असेल लेस दॅन 1. सो याचा जर आपल्याला फाइंड करायचं असेल कॅरेक्टरिस्टिक बघा याचं कॅरेक्टरिस्टिक फाइंड करायचं असेल कॅरेक्टरिस्टिक्स. सो कॅरेक्टरिस्टिक फाइंड करायसाठी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल नंबर ऑफ झिरोज. बघू शकता नंबर ऑफ झिरोज आफ्टर डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल नंबर ऑफ झिरोज आणि त्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागेल +1. सो नंबर ऑफ झिरोज आफ्टर डेसिमल पॉईंट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ऍड करावं लागेल +1. तर बघा आता 0.1 ही व्हॅल्यू आहे. पॉईंट नंतर बघा झिरोज नाही आहे मीन्स नंबर ऑफ झिरोज असतील 0 त्यामध्ये ऍड करावं लागेल आपल्याला 1 दॅट इज 1. सो आन्सर आला आपला 1 आणि याला लिहायचं √1. त्यानंतर जेव्हा आपण याचा अँटी फाइंड करू त्यावरून आपल्याला लक्षात येऊन जाईल की √1चा आपल्याला काय करायचं आहे. सध्या आपण बघून घेऊ की याचा कॅरेक्टरिस्टिक कसा फाइंड करू शकतो. त्यानंतर बघा आणखी व्हॅल्यू घेऊ शकतो आपण 0.01. सो 0.01 मध्ये बघू शकता तुम्ही 0.01 नंबर ऑफ झिरोज आफ्टर डेसिमल पॉईंट. आफ्टर डेसिमल पॉईंट बघा 1 0 आहे तर यामध्ये बघा 1 0 असेल
+1 करावं लागेल आणि 1 + 1 होऊन जाईल 2 आणि याला लिहावं लागेल आपल्याला बार 2. त्यानंतर बघू शकता 0.001 असेल 0.001 असेल तर यामध्ये बघा आफ्टर डेसिमल पॉईंट आपल्याला बघायचं आहे झिरोज किती आहे. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे नंबर ऑफ झिरोज. तर बघू शकता आफ्टर डेसिमल पॉईंट 1 + 1 2 झिरोज आहेत तर 2 + 1 यामध्ये घेऊ शकतो आपण 2 + 1 दॅट इज 3 आणि याला लिहायचं आपल्याला बार 3. सो त्यानंतर बघू शकता 0.0001. आता बघू शकता नंबर ऑफ झिरोज आफ्टर डेसिमल पॉईंट. आफ्टर डेसिमल पॉईंट नंतर नंबर ऑफ झिरोज बघा 1 2 3 3 झिरोज आहे प्लस यामध्ये ऍड करावं लागलं आपल्याला 1 आणि होऊन जाईल बार 4. ऍडिशन करून त्यावर करायचं बार 4. त्यानंतर बघू शकता 0.00001. तर नंबर ऑफ झिरोज आफ्टर डेसिमल पॉईंट बघू शकतो 1 2 3 4 4 झिरोज आहे आफ्टर डेसिमल पॉईंट +1 करावं लागेल 4 + 1 होऊन जाईल 5 आणि हे लिहू शकतो आपण बार 5. त्यानंतर बघा 0.00004 5 + 1. तर बघू शकता नंबर ऑफ झिरोज आफ्टर डेसिमल पॉईंट 1 2 3 4 5 आहे 5 झिरोज आहे +1 करावं लागेल यामध्ये ऍड 6 बार 6. तर बघू शकता या प्रकारे आपण फाइंड करू शकतो कॅरेक्टरिस्टिक जर नंबर असेल <1. त्यानंतर आणखी व्हॅल्यू घेऊ शकतो दॅट इज 0.256. बघा आता 0.256 ही एक व्हॅल्यू आहे. यामध्ये बघू शकता डेसिमल पॉईंट नंतर आपल्याला 0 दिसत नाही तर 0 असेल 0 तर +1 करावं लागेल हे होऊन जाईल 1 याला लागेल आपल्याला बार 1. त्यानंतर बघू शकता 0.042 एक व्हॅल्यू घेतली आपण. यामध्ये लक्षात येईल आपल्याला डेसिमल पॉईंट नंतर नंबर ऑफ झिरो असेल 1. सो यामध्ये 1 + 1 दॅट इज होऊन जाईल 2 हे लिहावं लागेल आपल्याला बार 2. त्यानंतर बघू शकता 0.0043 बघू शकता 0.0043 एक व्हॅल्यू घेतली आपण. यामध्ये नंबर ऑफ झिरोज लक्षात येईल तुम्हाला 1 2 आफ्टर डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट नंतर कॅल्क्युलेट करायचे आहे डेसिमल पॉईंटच्या आधीचे नाही डेसिमल पॉईंट नंतर. डेसिमल पॉईंट नंतर लक्षात येईल तुमच्या 1 2 झिरोज आहे तर यामध्ये बघा 2 + 1 ऍड करावं लागेल 3 येईल आणि लिहू शकतो आपण बार 3. त्यानंतर आणखी व्हॅल्यू घेऊ शकतो 0.3216 ही व्हॅल्यू घेतली आपण. यामध्ये लक्षात येईल आपल्याला डेसिमल पॉईंट नंतर झिरोज दिसत नाही तर 0 + 1 दॅट इज बार 1. या प्रकारे फाइंड करू शकतो आपण या प्रकारे फाइंड करू शकतो आपण कॅरेक्टरिस्टिक इफ नंबर इज <1. नंबर <1 असेल तर या प्रकारे फाइंड करू शकतो आपण कॅरेक्टरिस्टिक. आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो 0.015 ही व्हॅल्यू घेतली तर डेसिमल पॉईंट नंतर लक्षात येईल तुमच्या 1 0 आहे तर यामध्ये करावं लागेल 1 + 1 दॅट इज 2 आणि लिहावं लागेल आपल्याला बार 2. त्यानंतर आणखी व्हॅल्यूज घेऊ शकता 0.416 ही व्हॅल्यू घेतली तर लक्षात येईल आपल्या डेसिमल पॉईंट नंतर नंबर ऑफ झिरोज 0 आहे तर यामध्ये करावं लागेल 0 + 1 दॅट इज 1 आणि याला लिहू शकतो आपण बार 1. त्यानंतर आणखी व्हॅल्यूज घेऊ शकतो दॅट इज 0.004 ही व्हॅल्यू घेतली आहे तर यामध्ये लक्षात येईल आपल्या डेसिमल पॉईंट नंतर बघा 1 2 3 झिरोज आहे तर +1 करावं लागेल याला लिहावं लागेल 4 आणि होऊन जाईल बार 4. त्यानंतर आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो 0.0040 बघू शकता आता 0.0040 किंवा यालाच लिहू शकतो आपण 0.004. तर बघून घ्या 0.0040 ला लिहू शकतो आपण 0.004. तर यामध्ये डेसिमल पॉईंट नंतर नंबर ऑफ झिरोज बघा 1 2 झिरोज आहे तर 2 + 1 होऊन जाईल 3 दॅट इज होऊन जाईल बार 3. आता बघा नंबर ऑफ झिरो 0.0060 याला सुद्धा बघा आता पुन्हा बघा हा 0 आपल्याला कॅल्क्युलेट नाही करायचा आहे बिकॉज आफ्टर नंबर तो 0 आपल्याला घ्यायचा नाही. आपल्याला 0 घ्यायचे आहे नंबरच्या आधीचे आफ्टर डेसिमल पॉईंट आणि नंबरच्या आधीचे दॅट इज याला आपण रिप्रेझेंट करू शकतो 0.006. 0.0060 ला लिहू शकतो आपण 0.006 नाहीतर तुम्ही अशी व्हॅल्यू घेऊन असेल तर हा 0 सुद्धा कॅल्क्युलेट करता बट आपल्याला हा 0 नाही कॅल्क्युलेट करायचा. आपल्याला 0 कॅल्क्युलेट करायचे आफ्टर डेसिमल पॉईंट अँड नंबरच्या आधीचे. तर बघू शकता इथे 1 2 झिरोज आहे 2 + 1 दॅट इज होऊन जाईल बार 3. अशा प्रकारे तुम्ही फाइंड करू शकता कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर बघू शकता तुम्ही 0.00426 हा एक नंबर घेतला आपण आणि या नंबर मध्ये आपल्याला फाइंड करायचा आहे कॅरेक्टरिस्टिक. तर बघू शकता 1 डेसिमल पॉईंट नंतर 1 2 डिजिट 2 झिरोज आहे 2 + 1 दॅट इज होऊन जाईल 3 दॅट इज होऊन जाईल बार 3. त्यानंतर बघा नंबर ऑफ झिरोज कॅल्क्युलेट करायचे आपल्याला आफ्टर डेसिमल पॉईंट. आफ्टर डेसिमल पॉईंट 0.42
16 ही व्हॅल्यू घेतली आपण 0.04216. तर बघा नंबर ऑफ झिरोज आफ्टर डेसिमल पॉईंट 10 आहे, तर यामध्ये 1 + 1 होऊन जाईल 2, दॅट इज होऊन जाईल बार 2. आणि अशा प्रकारे तुम्ही फाइंड करू शकता कॅरेक्टरिस्टिक्स ज्यामध्ये नंबर असेल लेस दॅन 1, दॅट इज 0 पॉईंटच्या फॉर्ममध्ये नंबर असेल तर फाइंड करू शकतो आपण कॅरेक्टरिस्टिक युजिंग नंबर ऑफ झिरोज आफ्टर डेसिमल पॉईंट प्लस 1 करून. बघून घ्या. आपण बघत होतो केस 2 ज्यामध्ये आपण बघतो नंबर लेस दॅन 1 असेल. आणखी काही एक्झाम्पल्स बघून घेऊ. जसं की एक्झाम्पल असेल 0.0102. बघा आता 0.0102. आता बघा तुम्ही पॉईंट नंतर आफ्टर डेसिमल पॉईंट झिरोज तर बघायचे आहे, बट बघा आता 1 आला, व्हॅल्यू आली असेल 1. बघू शकता इथे व्हॅल्यू असेल 1 आणि 1 नंतर पुन्हा 0 असेल, बट हे झिरोज आपल्याला कॅल्क्युलेट नाही करायचे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आफ्टर डेसिमल पॉईंट आणि जो नंबर येईल त्याच्या आधीचे. नाहीतर तुम्ही काय कराल 1 and 1 2 झिरोज आहे असं नाही करायचं. आपल्याला करायचं आहे डेसिमल पॉईंट नंतर आणि हा जो नंबर असेल याच्या आधीचे झिरोज. बघू शकता इथे झिरोज असेल 1 + 1 करावं लागेल आपल्याला 2, दॅट इज बार 2. त्यानंतर आणखी एक्झाम्पल बघू शकतो 0.07809 हा एक नंबर घेतला आपण. 7809 नंबर घेतलाय. आता पुन्हा बघू शकता आफ्टर डेसिमल पॉईंट 10 लक्षात येत असेल आपल्या. आफ्टर डेसिमल पॉईंट 10 आहे आणि या नंबर मध्ये सुद्धा एक 0 आहे, बट या नंबर मधला 0 आपल्याला घ्यायचा नाहीये. आपल्याला घ्यायचा आहे डेसिमल पॉईंट नंतर आणि ह्या नंबरच्या आधीचा 0, दॅट इज 10 आहे. 1 + 1 2 होऊन जाईल आणि आन्सर इज बार 2. पुन्हा बघू शकता 0.00607. बघा आता 0.00607. पुन्हा आफ्टर डेसिमल पॉईंट लक्षात येईल आपल्याला 1 + 1 2 झिरोज आहे. 2 झिरोज आहे आणि यामध्ये नंबर मध्ये सुद्धा 0 दिसत असेल, बट आपल्याला हा 0 कॅल्क्युलेट नाही करायचा आहे. आपल्याला झिरोज जे कॅल्क्युलेट करायचे ते आफ्टर डेसिमल पॉईंट आणि नंबरच्या आधी असे झिरोज आहेत. 2 + 1 होऊन जाईल बार 3. बघू शकता 2 + 1 3 होईल आणि आपल्याला लिहावं लागेल बार 3. त्यानंतर आणखी एक्झाम्पल बघू शकतो आपण 0.0707. बघू शकता 0.0707 आणि बार आपल्याला फक्त लेस दॅन 1 च्या केसमध्ये लिहायचा आहे. जे बार लिहायचं आपल्याला ते लिहायचं आहे लेस दॅन 1 च्या केसमध्ये, ग्रेटर दॅन 1 च्या केसमध्ये लिहायचं नाही आहे. तर बघा 0.0707. पुन्हा बघा पॉईंट नंतर 10 आहे आणि नंबर मध्ये सुद्धा एक 0 आहे, बट नंबर मधला 0 आपल्याला घ्यायचा नाही आहे. आपल्याला घ्यायचा आहे जो 0 तो असेल पॉईंट नंतर आफ्टर डेसिमल पॉईंट आणि नंबरच्या आधी. तर 10 आहे, 1 + 1 होऊन जाईल 2, दॅट इज 1 + 1 होऊन जाईल 2 आणि आपल्याला व्हॅल्यू यायची आहे बार 2. बघू शकता